दंडवत हो। वसमत या ठिकाणी संपन्न होत असलेलं ब्रह्मविद्या निरूपण सत्र आजच्या या 6व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी घेत आहोत। 205 क्रमांकाच्या स्मृतीपासून पुढच्या स्मृती। निंबयागमनी पुढती वास करणे, मग भटोबास निंब्यासी आले, मागुते निंबा राहिले। त्यानंतर आचार्य भटोबास हे गंगातीर वंदन करून आल्यानंतर परत निंबा या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी आश्रम आहे। हे तिसरे नियेने, तिसऱ्यांदा असं आचार्य भटोबास म्हणजे कुठेतरी विधी स्थान वंदनासाठी गेलेले आहेत आणि असं येण्याची ही निंब्याला येण्याची ही तिसरी वेळ आहे। आणि आटनी हुनी जाणे येणे हे बहुता वेळा असे, आणि आटनादी क्रमे आचार्य भटोबास खूपदा त्या ठिकाणी आले गेलेले आहेत, परंतु कुठेतरी लांब गेलेले आहेत काहीतरी स्थान वंदन हेतूने, आणि ही येण्याची ही तिसरी वेळ आहे। विहिटेकारा गौराईचा संबंधुनी बोलावणे। विहिटेकार म्हणजे विहिटे या ठिकाणची या गौराईचा त्यांच्या संदर्भातली ही स्मृती आहे। विहिटेकारी गौराईसी भटोबासांपासी भिक्षा केली। विहिटेकार गौराईसांनी भटोबासांकडे त्यांनी भिक्षा केली म्हणजे अनुसरण घेतलं। अनुसरण घेतल्यानंतर लगेचच भिक्षा हा जो विधी आहे तो विधी केला जात असतो, आणि त्याच्यामुळे अनुसरण घेतल्यानंतर त्याचा जो उल्लेख आहे, अनुसरण घेतल्याचा उल्लेख हा स्मृतीस्थळामध्ये भिक्षा केली असा मुख्यत्वाने येतो। कारण की अनुसरण झालं की लगेच भिक्षा विधीची सुरुवात होते, आणि भिक्षा विधीचा स्वीकार म्हणजेच एक प्रकारे ते अनुसरणच आहे। एका वचनाला अनुसरणे, एका वचनाचं ज्ञानयुक्त अनुकरण करणे यालाच अनुसरण असं म्हणत असतात। असं एक एक वचनाचं अनुसरण असतं। जे वचन पाळाल तेवढं तुमचं ते अनुसरण आहे। त्याग केला तर त्यागरूपी वचनाचं अनुकरण तुम्ही करता ज्ञानयुक्त, तर ते तेवढं तुमचं अनुसरण आहे। स्वीकार जर का तुम्ही विधीचा करत असाल तर ते अजून विधी स्वीकारण्याची जे काही विधी आहेत ते तुम्ही करणं म्हणजे ते काय झालं, ते एक प्रकारचं अनुसरणच आहे। असे अनेक वचनं आपण यथायोग्य पालन करत करत अनुसरणाचा जो काही आपला व्याप आहे, अनुसरणाचं जे काही आचरण आहे ते आपल्याला वाढवायचं आहे। आणि त्यांनी आचार्य भटोबासांकडे ती दीक्षा घेतलेली आहे, अनुसरण घेतलेलं आहे। एकू दिसू तिये भटोबासा ते पुसोनी आटनासी गेली, आटन करिता विहिट्यासी गेली, तेत संबंधियांचा गावी राहिली। आणि अशा पद्धतीने आचार्य भटोबासांच्या सन्निधानी, परमार्गाच्या सन्निधानी राहत असताना एक दिवशी त्यांनी भटोबासा ते पुसोनी म्हणजे विधी करायला जरी जायचं असेल, आचरण करायला जरी जायचं असेल तरी गुरुनिमित्ताची आज्ञा घेणं हे तेवढंच क्रमप्राप्त आहे। भिक्षेला जरी चालले तरी गुरुनिमित्तांना दंडवत करूनच जायचं आहे। मार्गाच्या व्यापारासाठी, सेवेसाठी जरी तुम्ही चाललात तरी ते गुरुनिमित्तानं दंडवत करून आज्ञा घेऊनच बाहेर पडायचे, कारण की त्यावेळेला त्यांच्याकडनं काय आज्ञा येईल हे आपण सांगू शकत नाही। आपण विधी करण्यासाठी चाललोय म्हणून तसंच निघालो, परंतु जर का गुरुनिमित्तांची आज्ञा घेतली तर कदाचित ते म्हणतील की आज भिक्षेला जाऊ नका, सहज ते बोलून जातील। आपल्याला वाटेल का बरं आज का नाही जायचं भिक्षेला, पण त्यांनी म्हटलं नाही जायचं, थांबून जा। परंतु त्या मागे काहीतरी ईश्वरी संकेत असेल
की तुम्ही ज्या भागात भिक्षेला जाताय त्या भागात काही अघटित घडणार आहे वगैरे काही, आणि तिकडे तुम्ही जाऊ नये म्हणून विधियुक्त क्रियेसाठी पण गुरु आज्ञा का घ्यायची? कारण की आपण तर विधी करण्यासाठीच चाललो, परंतु काय सांगतं त्या ठिकाणी काय अडथळा असेल, संकट असेल तर मग ते परमेश्वर अधिकरणांच्या मुखे आपल्याला ते जाणवितात आणि मग आपण तिथे न जाणं उत्तम राहतं. किंवा आपण जर का म्हटलो की आज मी या गावाला भिक्षेला चाललेलो आहे, तर ते सांगू शकतात की आज इकडच्या दिशेला तुम्ही भिक्षेला जा, आज या दिशेला जा. आपोआप त्यांना ते संकेत मिळतात काही आणि ते बोलतात, आणि त्याचं पालन जर का आपण केलं तर त्यामध्ये आपला लाभ होतो. नुकसान काय हे पण दिसतं की काय नुकसान झालं असतं, होऊ शकलं असतं, ते पण त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून इथे ते आटनालाच निघालेले आहेत. आटनादी म्हणजे नित्यविधी, नुसतंच आटन नव्हे. जायचंय आटन विधीसाठीच जायचंय, पण आटन विधीमध्ये नुसतं आटन विधी नाही घडत, त्याच्यामध्ये इतर विधी जे आहेत, मग आटन सोबत विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद सेवा, स्मरण इत्यादी 7 विधी जे आहेत ते 7 विधी त्याच्यातनं आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आटनादी विधीसाठी म्हणजेच नित्यविधीसाठी म्हणून या निघालेले आहेत. आटन करिता विहिटेयासी गेली, आणि आटन करत असताना त्या मार्गामध्येच म्हणजे त्या रस्त्यालाच त्यांचं जे गाव आहे विहिटा, त्या गावाला त्या गेलेल्या आहेत. अर्थातच संबंधियाच्या गावानं वचावे, स्वदेश स्वग्रामदिकांचा त्याग करावा असं स्वामींनी सांगितलेलं आहे. का बरं असं? त्याचं उत्तर स्वामी पुढच्या वचनात देतात की संबंधी अधिकार नाही. जर का आपण संबंधियांच्या संपर्कात राहिलो तर आपलं विधिविधान जे आहे ते कमी होत असतं. तेच जर का तुम्ही संबंधियांचा संबंध जो विशेषतः त्याज्य सांगितलेला आहे असा त्या संबंधियाचा जर का तुम्ही त्याग केला, नातलगांचा त्याग करून तुम्ही विधी आचरणासाठी कुठे थांबलात तर तुमचं नामस्मरण ही चांगलं होतं, तुमचं वाचन, श्रवण, इतर आचरण हे चांगलं होत असतं. एक जरी नातलग आपल्या सोबत असला, नातलग म्हणजे तो रक्ताचाच नातलग नव्हे, तर ओळखीचा जरी कोणी असेल, संबंधी असतील, मित्रमंडळी असतील, पैकी जरी एक कोणी असेल तरी तुमचा विधी थोडासा कमी होईल. त्या विधीमध्ये बीजरूपता कमी असेल, सात्विकता कमी असेल, कारण की त्या विधीसाठी फक्त तुमच्या एकट्याचं मत चालत नाही, त्याच्यामध्ये त्याचंही मत तुम्हाला घ्यावं लागतं. काय करायचं आता? स्मरणाला बसायचं का? तो म्हणतो थोड्याने बसू, तेवढ्या वेळेचं तुमचं स्मरण गेलं. किंवा तुम्ही स्मरणाला बसलेत, तल्लीन झाले, आणि ते म्हणतात थोडं आपण चहा घेऊन येऊया. म्हणजे काय झालं की ते आपलं स्मरण जे सुरू होतं, चहा वांचून आपलं काही अडणार आहे का? परंतु काय झालं की त्यांना पाहिजे म्हणून ते आता आपल्यालाही ते सांगत आहेत, म्हणजे आपलं लक्ष विचलित झालं. दुसरा कुणीही व्यक्ती असेल, पहिले आपण आहोत, आणि आपल्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यक्ती असेल तर त्याच्या संपर्काने आपला धर्म एक तर वृद्धिंगत होतो किंवा मग कमी होतो. जर का ते ज्ञात विरक्त असतील तर त्यांच्या संपर्काने, सन्निधानाने आपला धर्म वृद्धिंगत होईल. आणि जर का ते ज्ञात विरक्त नाहीत तर मग आपला हवा तसा धर्म वृद्धिंगत आपला होणार नाही. हे झालं संपर्कातले सगळेच लोक, नात्यातल्या लोकांपासून तर ओळखीचे सगळे लोक. म्हणून स्वामी भिक्षेला सुद्धा ओळखीच्या घरी जाऊ नका असं म्हणतात, कारण की ते भिक्षेतलं सत्वच निघून जाईल मग. कारण की ते ओळखीचे असल्यामुळे चांगल्या प्रकारचे पदार्थ आपल्याला वाढतील, बोलतील, 2 शब्द आपलं सुखदुःख विचारतील, आपल्या नातलगांची आठवण काढतील, लगेच आपले विचार लगेच परिवर्तन होऊन जातील. म्हणजे आपण खूप आनंदामध्येच असतो, विधी वगैरे करत असतो, आणि कोणीतरी येऊन म्हणतात आपल्याला काय तुमच्या जागेची केस मिटली का? ती आता लगेच आपला विचार बदलला. म्हणजे इतक्या वेळ आपण आनंदात होतो, लगेच दुःख सुरू होऊन जातं, त्याचा विचार सुरू होऊन जातो, स्मरण सुरू आहे ते बंद पडून जातं. मुख्यत्वे आपले विधी जे ईश्वर विहित विधी जे सुरू आहेत तेच बंद पडून जातात आपले, आणि दुसरा विचार आपल्या अंतःकरणामध्ये सुरू होतो.
म्हणून ओळखत्याच्या संपर्कामध्ये जेव्हा तुम्ही विधी करता तेव्हा स्वामींनी त्यासाठी स्वदेशाधिकाचा त्याग, स्वग्रामाचा त्याग हे का सांगितलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे. स्वदेश म्हणजे तो विशिष्ट जो प्रदेश आहे त्याचा त्याग झाला पाहिजे, स्वग्रामाचा त्याग झाला पाहिजे. कशासाठी? तर त्याचं उत्तर स्वामी देतात, संबंधी अधिकार नाही. त्यांच्या संपर्कात तुम्ही राहिले तर तुम्हाला धर्म आचरण्याला एक जी काही सत्वता लागते ती कमी होते, सात्विकता कमी होते. आपली जी स्वस्थता असते ती स्वस्थता सुद्धा कमी होत असते. आणि म्हणून या गोष्टींचा त्याग देवाने सांगितला. परंतु हे विहिटेकार गौराईसा ज्या आहेत त्या आपल्या गावाला गेल्या, तेत संबंधियाचा गावी राहिली आणि नातलगांच्या गावाला त्या राहिल्या. केतुल्या एका दिसा तया सांघाते होता, ती भटोबासांशी भेटावया आली. आणि त्यांना कुणाचं तरी सांगत आहे. म्हणजे एक बाई जेव्हा आटणाला जाते तेव्हा ती एकटी जात नाही, तिच्यासोबत 3 बाया सोबत लागतात. म्हणजे कमीत कमी 4 बायांनी सोबत आटण केलं पाहिजे. म्हणजे एक बाई जर का भिक्षेला गेली तर तिच्यासोबत एक बाई भिक्षेला गेली पाहिजे. दुसरी बाई जी एकटी आहे तिच्यासोबत दुसऱ्या बाईनी सोबत राहिलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग 4, 3 नाही चालणार. म्हणजे समसंख्या असली पाहिजे जेणेकरून एकमेकांना सोबत राहते. मग गौराईसांसोबत जे कोणी सोबती होत्या त्यांच्या आचरणीय होत्या त्या आटनादी क्रमे त्यांनी काही आपलं आटन बंद नाही केलं. त्या आटन करत करत कधीतरी ते भटोबासांना भेटल्या आणि भटोबासांना त्या म्हणतात की तेत संबंधियाच्या गावी राहिली, केतुल्या एका दिसा तया सांघाते होता, ती भटोबासांशी भेटावया आली. ते भटोबासांना भेटण्यासाठी आल्या. का बरं भेटण्याला आल्या? कारण की स्वामींनी सांगितलं 7-5 दिसा आपली दावली दावीजे. तुम्ही काय विधी आचरण करता हे तुम्ही तुमच्या गुरुनिमित्ताला भेटलं पाहिजे. वासनिक वर्गांनी, उपदेशी लोकांनी सुद्धा काय केलं पाहिजे? उपदेश घेतला आणि मग गुरु आणि आपण दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी असं नाही पाहिजे. गुरु लांब राहतात, आपणही लांब राहतो, मग कधीच त्यांची भेट होत नाही आपली, असं असता कामा नये. आपण वरचेवर श्री गुरुजींना आपण काय केलं पाहिजे? भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे, तिथे त्यांची भेट घेतली पाहिजे. आणि आपली दावली दावीजे म्हणजे तुम्ही काय आचरण करताय हे गुरुनिमित्तांना दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. दाखवणं म्हणजे काय प्रदर्शन करणे नाही, तर त्याचं ते आपली पडताळणी करायची आहे आचाराची, की मी योग्य प्रकारे आचार करतो आहे का, माझा विधी व्यवस्थित सुरू आहे का, याच्यात काय कमीपणा आहे, ह्याच्यात अजून काय आपण वाढवू शकतो, इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या गुरुनिमित्ताशी आपण संपर्कात येऊन त्या पडताळल्या पाहिजेत. जे चुकतंय ते सुधारलं पाहिजे, जे बरोबर आहे ते कायम ठेवलं पाहिजे. म्हणून गुरुनिमित्ताची भेटी आहे. खूप वेळा असं होतं की आम्ही देवाचं नाव, तर उपदेश घेतल्यानंतर पंचनाम असतात, देवाचे 5 नाम आहेत. आता मग ते विचारतात, परीक्षा घेतात की तुम्ही उपदेश घेतला का, 20 वर्ष झाले, बरं 5 नामं पाठ आहेत का. त्या 5 नामाच्या आधी सुद्धा एक नाव अजून एक आहे, 6वं नाव. कुठलं? गुरुचं नाव. गुरुचं नाव स्मरणात नाही घ्यायचं, परंतु हृदयात तर असलं पाहिजे. ते त्यांच्याविषयी निमित्त मानीचे हे जे काही वचन आहे त्या अनुषंगाने जर का विचारलं की गुरुजींचं नाव काय आहे, तर गुरुजींचंच नाव येत नाही. ते कोणतरी बिडकर बाबा होते, कोण होते, असं काहीतरी सांगितलं जातं. मग नेमकं ते नाव लक्षात राहत नाही. ज्यांच्याकडनं नामं भेटली देवाची त्यांचंच नाव लक्षात नाही आपल्या. मग त्यांना आपण निमित्त कसं मानणार, कसं आठवणार, त्यांना कसं शोधणार, तुम्ही त्यांना कशी ओळख राहील आपल्या आयुष्यामध्ये त्यांची. ते श्री गुरुजींचंही नाम पाठ असलं पाहिजे, ते कुठे राहतात काय वगैरे असं संपर्क ठेवला तर नाव पाठ राहतं. मग पुढे 5 नामं आहेत, ती 5 नामं खूप लोकांची पाठांतर नसतात किंवा असतात तर चुकीची असतात.
तर आपण ज्या माध्यमातून या धर्मात प्रवेश केला ती नामं तरी आपली पाठांतर ही असलीच पाहिजेत. वासनिक वर्गाने कटाक्षाने हे पाळलं पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने का होईना गुरुनिमित्ताची जर का भेट घेतली, आता तुमचे उपदेश गुरु जरी लांब असतील किंवा ते सरले असतील तर तुम्ही ज्ञानगुरु जे आहेत, उपदेश गुरु हे कधी पण एकच असतात आणि दीक्षा गुरु सुद्धा हे आयुष्यामध्ये एकच असतात. पण ज्ञानगुरु हे अनेक असू शकतात. आपले जे कोणी तुम्हाला प्राप्त परमेश्वर करून देतात त्यांच्याकडनं आपण ज्ञान हे घेतलं पाहिजे, पूस प्रश्न केली पाहिजेत. आणि असे हे ज्ञान गुरु का होईनात त्यांचा तरी संपर्क आपण नेहमी ठेवला पाहिजे की आमची नामं बरोबर आहेत का, आचरण बरोबर आहे का, काही चुकतंय का आमचं वगैरे वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टींची पडताळणी ही केलीच पाहिजे. आणि म्हणून अटनादी क्रमे विधी पूर्ण करत असताना ते जे कोणी साधक आहेत ज्या गौराईंच्या सोबत होत्या ते भटोबासांना भेटण्यासाठी आलेले आहेत. तया ते भटोबासी म्हटले गौराई केओ. आता भटोबास जे आहेत ते पूर्ण गुरुकुळावर त्यांचं लक्ष आहे, काळजीयुक्त लक्ष आहे. मग आता कोण आटणाला निघालेले आहेत, मग आम्ही निघालेलो आहोत, मग तुम्ही कोण कोण आहात, तुम्हाला सोबत कोणाची आहे, काय आहे, हे सगळं तिथे ठरतं. आणि मग त्यांना तो प्रदेश विहित करतात की तुम्ही या प्रदेशी जा. ते म्हटले या भागात जायचं नाही, या भागामध्ये महिलांसाठी आटण थोडंसं योग्य नाही, तुम्ही या भागामध्ये थोडंसं, ज्या भागामध्ये थोडी म्हणजे सजन विजन असतील, योग्य लोक असतील त्या भागामध्ये, अशा भागामध्ये तुम्ही जाणं जास्त सोयीस्कर आहे. मग जाताना तुमच्यासोबत कोण कोण आहेत ही पूर्ण त्याला जाळी असं म्हणतात. मार्गामध्ये घोकाची जाळी असते. तुम्ही आत्ताच्या भाषेत त्याला समूह म्हणता, इंग्लिशमध्ये त्याला बॅच म्हणता. हे आमच्या बॅचचे आहेत. आम्ही त्याला जाळी म्हणतो. ही आमचे जाळीदार आहेत. म्हणजे आमच्या सोबत अध्ययन करणारे जे कोणी आहेत आमच्या घोकातले ते आमचे जाळीदार असतात. मग जशी घोकाची जाळी असते तशी सेवेची पण जाळी असते. ते विशिष्ट 4-5 लोक मिळून ती सेवा करतात आमकी, हे सेवेचे जाळीदार. मग एखादे असतील ते आटनाचे विजनाचे जाळीदार, म्हणजे विजन आम्ही 4 लोक बसून करतो, 2 लोक बसून करतो, हे विजनाचे जाळीदार. शास्त्र चिंतनाचे, मंथनाचे, चर्चेचे जाळीदार, स्मरणाचे जाळीदार. काही लोक असतात ना ते विशिष्ट 4-5 लोक वर्षातनं एकदा अमक्या ठिकाणी स्मरणाला जात असतात, म्हणजे ते स्मरणाचे जाळीदार झाले. तसं हे आटनाचे जाळीदार, नित्यविधीचे जाळीदार, तसे निमित्त विधीचे देखील जाळीदार असतात. मग भटोबासांनी विचारलं की तुमचे जाळीदार म्हणजे गौराई केव ते कुठे, ते दिसत नाही. ती म्हटली ती संबंधियाच्या गावी असती. त्यांनी सांगितलं की त्या संबंधियांच्या ठिकाणी थांबलेले आहेत, म्हणजे नातलगांच्या घरी ते थांबलेले आहेत असं त्यांनी ते सांगितलं. भटोबासी म्हटले धर्माकारणे मारवाडा, तरी संबंध तो महारवाडा, आणि तिचा धर्म तो मी येत असे, ते तेथ का गेली. स्वामींनी सांगितलं की महारवाडाहून धर्म काढावा. म्हणजे आपल्यासाठी जसं ब्राह्मणासाठी महारवाडा म्हणजे कसा आहे, निषिद्ध आहे, त्यांच्यासाठी आपण वास्तविक जातीच्या दृष्टीने आपण तसं काही मानायचं नाही. तो हीन जातीचा वगैरे असं कधीही आपण मानायचं नाही. आपल्यासाठी महारवाडा म्हणजे काय, हीन जातीचा म्हणजे आमच्यासाठी महारवाडा नाही. आमच्यासाठी आमचे नातलग कोण आहेत, महारवाडा असल्यासारखे. जसं ब्राह्मण तिथं जात नाही तसं आपण आचारवंत पुरुषाने नातलगांचा त्याग अशा पद्धतीने करावा की जणू काही ते निषिद्ध क्षेत्र आहे. आणि जर का तुम्हाला तिथून काहीतरी धर्म काढायचा आहे, काही धार्मिक विधी तुम्हाला पूर्ण करायचा असेल की ती अडणीची क्रिया असावी म्हणा वगैरे, जसं माहिमभट्ट गेले शेवटच्या काळामध्ये की त्या ठिकाणी जे द्रव्य होतं ते ईश्वरी उपयोगी लागावं हा हेतू होता. एरवी आपल्याला त्यांची चूक दिसत असेल वगैरे वगैरे तो भाग बाजूला ठेवा. माहिमभट्टांचं उद्दिष्ट काय होतं ते त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की मी कमवलेलं ते द्रव्य आहे किंवा ते जे काही धान्य वगैरे जे काही साठवून ठेवलेलं आहे ते मार्गी लावून द्यायचं
आणि त्यातनं जे द्रव्य येईल ते ईश्वरीच्या उपयोगी लावायचं. त्यांना ते तसं वाटत होतं. माईमभट्ट हे मळत्यागामध्ये येतात, परंतु कुठेतरी त्यांचं ते हे होतं की थोडंसं माझं जे काय आहे ते ईश्वरी उपयोगी लागलं पाहिजे. का बरं? जे आपण कमवलेलं आहे ते प्रपंचाच्या उपयोगी का लागावं, ते प्रपंचाकडे का जावं, त्याच्यापेक्षा ते ईश्वरी उपयोगी लागलं पाहिजे. आपल्याकडे जो पदार्थ आहे तो भिक्षेमध्ये कुठेतरी वाढता आला पाहिजे. काही वस्त्र असेल ते परमार्गामध्ये उपयोगी लागलं पाहिजे. तुमच्याकडे जे जे काही चांगलं आलं ते आपल्याला परमार्गाच्या ईश्वराच्या कार्याला विधीला उपयोगी लावता आलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्याकडे एखादी चांगली वस्तू आली तर ती तर तुम्ही उपयोगात आणणारच आहे. उपयोगात आणून काय होणार, ती खराब होणार आहे. आणि त्याचं जे काही नवल असतं, तुम्हाला नवीन वस्तूचं नवल किती दिवस असतं? 8 दिवस, 4 दिवस, 1 महिना. त्याच्यानंतर त्यातलं जे काही आपलं आवड असते ती आवड कमी 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 होत जाते. मग हे सगळंच आहे. त्याची जी चाल सांगितलेली, विकाराच्या 4 अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत, संबंधी विकार, विकारी रस, रसी अभिमुख, सेवा आणि मग निवृत्ती, शेवट. एकदा त्या कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेतला की त्याच्यानंतर काही वेळाने त्यातनं आपण निवृत्त होतो की ते नकोसं वाटतं. मग खाण्याचा पदार्थ असो, नेसण्याचा पदार्थ असो, अलंकार असो, काहीही असो, एक विशिष्ट दिवस आवड असते, विशिष्ट दिवसांनी त्यातली आवड आपली कमी होते. मग ती वस्तू कुठे पडली, काय पडली याचं काही लक्षही नसतं. मग हे तर होणारच आहे. कुठल्याही पदार्थाला आपण उदास होणारच आहे. मग तो पदार्थ ईश्वरी उपयोगी लागला तर काय हरकत आहे? उलट चांगला आहे. आपल्याकडे भरपूर काही असतं, परंतु आपण नवीन नवीन वस्तूच्या प्रेमात पडत राहतो, मोहात अडकत राहतो आणि त्याचा स्वीकार करत राहतो. आणि म्हणून तेव्हा तो पदार्थ आपल्याला त्यागता आला पाहिजे. आणि म्हणून इथे सांगितलं की जसं की तुमच्याकडे काहीतरी काही तो विधी असेल, जसं भट्टोबासांचं माईमभट्टांचं म्हणणं आहे की माझं द्रव्य ईश्वरी उपयोगी लागलं पाहिजे आणि देवाला आता पाहिजे तर आता लावलंच पाहिजे ते उपयोगी, म्हणून ते गेलेले आहेत. मग अशा वेळेला जर का असं काही क्रिया असेल तर मग तिथे गेलात तर चालेल, परंतु तेही तेवढ्या पुरतंच, कायमस्वरूपी असं नाही, खूप वेळासाठी म्हणून नाही, तेवढ्या कामासाठी जायचं आणि तिथून मग बाहेर पडायचं. म्हणजे असं काही आडणीची क्रिया असेल, परमार्गाची सेवा असेल आणि म्हणून तुम्ही तिथे गेलात नातलगांकडे तर गोष्ट वेगळी आहे, परंतु आता तिथे राहणं हे मात्र योग्य नाही. तिथला निवास निश्चित करणं हे योग्य नाही. जसं ते निघाले ना दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला, जेव्हा निघाले तेव्हा काय झालं, स्वामींनी सांगून ठेवलेलं होतं की नातलगांकडे जाऊ नका. नातलगांकडे गेल्यामुळे काय होतं, त्या दिवशी कोणी विचारलं मला की बाबा सगळेच जर का नातलग उपदेशित असतील आणि सगळे दीक्षितच असतील, हे काही काही असं असतं ना की सगळेच, आता ते नाव नाही घेता येत, असं नात्यांची नावं नाही घेता येत मला, कारण की असं खूप लोक राहतात. पण मग तसं असलं तर काय हरकत आहे, आपलेच सगळे नातलग दीक्षा घेऊन राहिलो तर. म्हटलं मग इथल्या आणि तिथल्या राहण्यात काहीच फरक नसतो. त्यामुळे आपण दीक्षित राहणार वगैरे, देवानी सांगितल्याप्रमाणे आचरणार. देवाने सांगितल्याप्रमाणे जर का आचरायचं तर ते वचन पहिलं तेच आहे की संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य. याच वचनाचा भंग जागेवर होऊन राहिला आहे की आपण सगळे नातलग एकत्र राहतो दीक्षा घेतल्यानंतर, बरं का. मग आता त्यांच्या सुखी दुखी मन विक्षेपे ते सांगितलं की नातलगांसोबत का नाही राहायचं, त्यांच्या सुखी दुखी, त्यांना काही सुख दुःख झालं की त्याच्यामुळे आपण पण दुखावल्या जातो. इतर लोकांचं आपल्याला काही घेणं नसतं, परंतु आपला व्यक्ती असेल तर मग त्याच्याबद्दल वाटतं. जसं कोरोना काळात खूप लोक गेले, दुःख झालं आपल्याला, पण जेव्हा आपले साधू मंडळी सुद्धा त्याच्यामध्ये सरले तेव्हा खूपच म्हणजे कोरोनाचं गांभीर्य तेव्हा जास्त जाणवलं, कारण की साधू लोक आपले आहेत. आता ते धर्मयुक्त नातं असल्यामुळे तिथे तो आपुलकी भाव आहे, दुःख आहे, हे योग्यच आहे, स्वाभाविकच आहे. परंतु आपलं कोणी नातलगच सरला आहे, म्हणजे मी संन्यासी आहे, माझं कोणी नातलग सरलं तर मी त्याच्याविषयी
कुठल्याही प्रकारचं मनामध्ये सुखदुःख ठेवू नये, त्यांच्या सुखीये दुःखीये मानी अस्वस्थ होऊ नये, माझं स्मरण माझं सुरू असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे आत्ताच्याच घडीला माझ्या जे देहाचे वडील आहेत त्यांना कॅन्सर आहे. मला खूप जबरदस्ती आमच्या इथल्या लोकांनी नेलं की बघून या एकदा, एक व्यवहार म्हणून वगैरे असं. तर मग मी आता व्यवहार म्हणून एक बघून आलो, आमचे नातलग बाकीचे अन्य असल्यामुळे फक्त बघून आलो मी. त्याच्यानंतर त्यांच्या सुखी दुःखी ते काय चाललंय, त्यांचं काय नाही वगैरे काहीही आपल्याला त्याच्याशी काही घेणं, कारण आपले नातलग भरपूर मोठे आहेत. आपलं नातं म्हणजे काही तेवढंच कुटुंब नाही, आमचं ईश्वर गोत्र आहोत. गोत्रच जेवढे कोणी आहेत, परमेश्वराचे जेवढे कोणी परिवार आहे तेवढा परिवार आपला मोठा परिवार आहे. आमचे पूर्वज कोण म्हटल्यानंतर आम्ही काय आमची ओळख जातीयुक्त सांगणार का ना? आमची ओळख सांगणार आम्ही भटमार्गीचे आहोत. आमचे पूर्वज म्हणजे भट्टोबास, माईमभट्ट, बाईसा हे आमचे पूर्वज आहेत वगैरे वगैरे, ही ओळख आम्ही सांगणार. आमचे नातलग म्हणजे जेवढे कोणी उपदेशी आहेत हेच आमचे नातलग आहेत. बाकी आता आमचे रक्ताचे वक्ताचे कोणी नातलग नाहीत. म्हणजे इथे आपण हे धर्मयुक्त जर का नातं आपण जर का जोपासलं आणि त्यांच्या जाण्याने दुखण्याने आपलं मन जरी दुखवलं, दुःख झालं त्यांच्या बाबतीत काही वाईट घडल्यामुळे, तर त्यांच्यासाठी दुःख केलं तर त्याच्यामुळे उलट आपल्याला काय आहे, लाभच होणार आहे. तर परंतु जर का आपण आपल्या रक्ताच्या नातलगांसाठी जर का दुःख व्यक्त केलं तर काय होईल, ते स्वामिनी शांताबाईंना इथेच वसमतच्या शांताबाईंना सांगून ठेवलेलं आहे की अशासाठी दुःख कराल तर काय होईल, पाप लागेल, नरक होतील. परंतु ईश्वर पैकीचा जर का असेल त्याच्यासाठी तुम्ही दुःख करत असाल तर त्याच्याने उलट तुमची योग्यता वाढेल, कर्मनाश तुमचा होईल. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये राहायचं नाही. जरी ते सर्व दीक्षित आहेत तरी शेवटी काय होईल, तुम्ही राहताच का सोबत, इथून प्रश्न सुरुवात होते. कारण की ते आपले नातलग आहेत. इतरही संन्यासी आहेत ना, महानुभाव पंथात भरपूर मोठे मोठे आश्रम आहेत, तिथे संन्यासी आपण त्यांच्यासोबत का नाही राहत, ह्यांच्यासोबत का राहतो, कारण हे आपले नातलग आहेत. म्हणजे परत तिथे नाता हा विषय आला. आणि तिथे तुमचं स्मरण, विधिविधान वगैरे या गोष्टी किती होतात हे तुम्हीच तुमचं तपासायचं की मार्गात किती होतं आणि नातलगांच्या घरी राहिल्याने किती स्मरण होतं, किती सेवादास्य होतं वगैरे वगैरे, हे आपणच आपलं तपासायचं असतं. आता मी जरी मंदिरात राहतो, मी कोणाच्या घरी राहत नाही, मी मंदिरात राहतो समजा, तरी सुद्धा मला असं वाटतं की मोठ्या मार्गात राहिल्याने भरपूर सेवादास्य घडतं, स्मरण घडतं, पोथी पान असतात, सर्व साधू असतात, दंडवत दंडवत एवढा होतो, जे वैयक्तिक तुमच्या स्वतःच्या आश्रमात होत नाही त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त विधी मोठ्या आश्रमांमध्ये होत असतो. म्हणून नातलगांच्या संपर्कामध्ये जर का राहिलो तर त्या ठिकाणी असा तो दोष घडू शकतो. आणि गौराईसा मात्र तिथेच थांबलेले आहेत आणि तिचा धर्म तो मी येत असे, त्यांना धर्म शिकवणारे जे गुरु आहेत किंवा त्यांच्या धर्माचं रक्षण करणारे, धर्मास सांगणारेपेक्षा त्यांना जो धर्म त्यांना आता प्राप्त झालेला आहे ईश्वर हेतूने, त्या धर्माचं रक्षण करणारा मी इथे बसलेलो आहे. गुरुनिमित्त जे असतात ते आपल्या धर्माचं रक्षण करतात. ते म्हणतात आज देवपूजेला का नाही आले, हे काय आहे, ओरडतात. कशासाठी ओरडतात, कारण की तुमचा धर्म जागृत राहावा. ते म्हणतात पोथीला का नाही आले, म्हणजे काय आहे, तुम्ही पोथीला आले पाहिजे, तुमच्यातला धर्म जो आहे तो जागरूक राहिला पाहिजे, धर्माच्या संपर्कात तुम्ही राहिले पाहिजे. म्हणून तुमच्या धर्माचं रक्षण तुम्ही केलं तर धर्म मग तुमचं रक्षण करतं. स्वामी म्हणतात हे असे तया रक्षण. परमेश्वर धर्म ज्यांच्याकडे आहे ते तो धर्म त्यांचं रक्षण करतो, त्यांना वेगळं काही करावं लागत नाही, फक्त धर्म जोपासावा लागतो. एकदा धर्म आपण जतन केला आपल्या अंतःकरणात की तो धर्म जो आहे तो तुमचं प्रत्येक ठिकाणी तुमचं जतन करतो, सांभाळतो आणि तुम्हाला धर्मदृष्ट्या सक्षम करत असतो. मग त्यांचा धर्म तो मी इथे बसलो आणि ते तिथे काय करतायत, ते तेथ का गेली, ते तिथे का गेल्या बरं, त्यांनी इथे आलं पाहिजे होतं. जा बोलावा, जा बरं त्यांना बोलवून आणा.
असं नाही की गेले तर जाऊ दे तिकडे, बोलवून आणा. जेवढ्या लवकर येतील तेवढा त्यांचा धर्म जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित राहील. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की जा बोलावा, मग तिये गेली आणि मग त्या गेल्या. बोलावून आणली, बोलावून घेऊन आल्या. मग भटोबासी निरूपण केले आणि मग भटोबासाने त्यांना निरूपण केलं. प्रधानत्वे संबंधाचे, भटोबासाने त्यांना निरूपण केलं पण प्रसंगोचित केलं. आता सध्या प्रसंग काय सुरू आहे त्यावर ते निरूपण आहे. जसं आमच्या स्वामींनी जसं ते परसनायक सरलेत असं दाखवलं आणि ते दुःख त्या ठिकाणी सर्व निर्माण झालं आणि मग त्या दुःखाच्या पांतीला संहार प्रकरण निरूपण केलं. एरवी जर का संहार प्रकरण निरूपण केलं तर ते काही समजणार नाही. आता जर का आपण मृत्यूबद्दल बोललो तर तुम्हाला त्याचं काहीच दुःख वगैरे काही वाटणार नाही, प्रवचनाचं गांभीर्य वाटणार नाही. पण कुणी जर का सरलंय जवळचं आणि त्यावेळेला मग जर का निरूपण केलं तर ते जास्त तुम्हाला हृदयाला स्पर्शेल की हो बरोबर आहे बरं का, म्हणजे आत्ताच ते सरले, त्याचं दुःख आहे आणि ते सरण्याचं काय हे असतं सर्व त्याचं जर का तुम्हाला ज्ञानयुक्त सर्व जर का माहिती पडलं तर ते निरूपण प्रसंगोचित असल्यामुळे ते जास्त आपल्याला स्पर्श करणार. आणि म्हणून इथे आत्ता जो दोष घडलेला आहे तो संबंधीच्या ठिकाणी ते राहिले म्हणून. बरं त्यांचे ते संबंधी काही या धर्माचे असतील वगैरे असा सुद्धा काही उल्लेख नाही, कदाचित ते अन्य सुद्धा असू शकतात. मग त्यांच्याकडे राहणं म्हणजे अजूनच धर्महानी हा प्रकार आहे. म्हणून भटोबासांनी त्यांना निरूपण करत असताना प्रधानत्वे संबंधाचे म्हणजे नातलगांच्या संपर्कात राहिल्याने काय होतं, आमच्या स्वामींनी काय काय सांगितलेले आहे वचनं निरूपण वगैरे त्या संबंधितच शब्द भटोबासांनी त्यांच्या समोर ठेवले की संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य, संबंधी अधिकारू नाही वगैरे वगैरे हे सर्व त्यांना सांगितलं. मग तीही म्हटले भटो सेवट केतू किया ते म्हणितले. आता सांगितलं देशाच्या सेवटी वगैरे राहिलं पाहिजे. म्हणजे भटोबासांनी तेही वचन सांगितलं स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध विशेष, स्वदेशाचाही त्याग करायचा, स्वग्रामाचाही त्याग करायचा. तर मग असं त्याग करून कुठे राहायचं, देशाच्या सेवटी, त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या संपर्कात तुम्ही यायचं नाही, तुमच्या संपर्कात त्यांनी आलं नाही पाहिजे. म्हणूनच माहीम भट्ट रिद्धपूरला काय गेले बरं अनुसरायला, कारण इथे नातलग आहेत, ते आपल्या संपर्कात येतील, आपण त्यांच्या संपर्कात येऊ आणि मग काय होईल, धर्महानी होईल. त्याच्यापेक्षा त्यांना माहीत नाही पाहिजे आपण कुठे आहे आणि त्यांच्या बाबतीत काय कळतंय ते आपल्या कानावर आलं नाही पाहिजे, तर आपला धर्म जो आहे तो सक्षम राहील. मग यांनी विचारलं की भटो शेवट केतू क्या ते म्हणितले, म्हणजे शेवट कशाला म्हणावं, देशाच्या शेवटी जे म्हटलं तर देशाच्या शेवटी म्हणजे नेमकं काय. भटोबासी म्हटले आपला गावी होनी 7 मंडळे सांडूनी जाईजे. आपला गावी होनी म्हणजे आपल्या जे आपलं स्वदेश आहे आणि आपलं जे स्वग्राम आहे, स्वग्राम म्हणजे आपलं गाव आणि स्वदेश म्हणजे आपला जिल्हा. म्हणजे तुम्ही कमीत कमी अनुसरण घेताना आपला जिल्ह्याचा त्याग केला पाहिजे, आपल्या जिल्ह्याच्या बाहेर अनुसरण घेतलं पाहिजे. नाही जरी जिल्हा सोडणं होत, जिल्ह्यातच घ्या पण गावाच्या बाहेर राहिलं पाहिजे, म्हणजे गावाच्या बाहेर अनुसरलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या 2 गोष्टींचा त्याग असणं गरजेचं आहे. तुम्ही जर का तुमचा जिल्हा सोडला तर त्या ठिकाणी जिल्ह्याशी आपलं एक नातं असतं, आपुलकी असते, एक लागलेपण असतं. तर त्या लागलेपणापासून आपण थोडंसं दूर जाऊ. आपण आपल्या जिल्ह्यात असलो तर आपल्याला त्याग केल्यासारखा वाटणारच नाही. जरी एखाद्याला जिल्ह्याचा त्याग नाही करता तरी गावाचा त्याग मात्र हा केलाच पाहिजे. कारण की गावात जर का राहिलो तर मग त्याग हा जसा तसा असं जाणवणारच नाही तुम्हाला की आपण त्याग केलेला आहे म्हणून. हे जर का तुम्ही आचरण करत असाल तर ते जाणवेल तुम्हाला की मी काय सांगतोय. म्हणून कमीत कमी ते त्यागलं पाहिजे. कारण की तुम्ही स्वतःच्या गावामध्ये योग्य ते आचरण करू शकत नाही. परगावी तुम्ही हवं तसं आचरण करू शकता, देवाने सांगितलं तसं. स्वग्रामी तुम्हाला आचरण करताना खूपशा गोष्टी, भिक्षा मागताना लाज वाटेल,
ते घरातले बाहेरचे लोक घरातल्या लोकांना नाव ठेवतात, बघा ह्यांनी असं असं, यांचे आई वडील भीक मागून राहिले, ते भिक्षा थोडी म्हणणार. म्हणजे तिथे धर्म जो आहे, धर्माला सुद्धा, आपल्याही धर्माला हानी आहे, त्यांना सुद्धा भकन करायला हे मिळतं आणि आपल्याही लोकांना थोडंसं वाईट वाटेल. म्हणून कमीत कमी आपण स्वग्राम जे आहे त्यागायचं. आता स्वग्राम का त्यागायचं अजून? कारण की भिक्षेला तुम्ही स्वग्रामातच जावं लागेल तुम्हाला, आणि तिथे सगळे ओळखीचे आहेत. आणि स्वामी म्हणतात ओळख त्याच्या घरानं वचावे, तिथे सगळे ओळखीचेच असणार. म्हणजे अन्य ते उपदेशी ओळखीचे असतील तर भाग वेगळा असतो, पण अन्य घरी पण आपल्याला जावं लागेल, मग तिथे ते ओळखीचे असणार. म्हणून स्वग्राम. आणि स्वग्रामाविषयी स्वदेशापेक्षा जास्त आसक्ती असते, जास्त त्या संदर्भामध्ये आपला दोष प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. म्हणून स्वग्रामाचा त्याग करावा. कुणी म्हटले की मला गावाचा पण त्याग करता येणार नाही, तर मग नातलगांचा त्याग तर हा विशेषतः त्याज्य, म्हणजे गावातल्या गावात राहून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्या संबंधियांच्या संपर्कात जायचं नाही, हे कटाक्षाने पाळलं पाहिजे. स्वदेश संबंध त्याज्य म्हटले, स्वग्राम संबंध त्याज्य म्हटले, पण तो संबंधियांचा म्हणजे नातलगांचा जो संबंध आहे तो विशेषतः त्याज्य, त्याला विशेषतः हा शब्द लावलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला पर्याय नाही, तो त्यागायचा म्हणजे त्यागायचाच आहे. भले स्वदेशात राहा, स्वग्रामात राहा, पण नातलगाचा संपर्क हा तुम्हाला 100% टाळायचा आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर एवढं कडक सगळं आचार जर का सांगितला तर कोणी अनुसरायला तयार होणार नाही, दीक्षा घ्यायला तयार होणार नाही. ते म्हणतील मग आम्हाला जावंच लागतं, मग असंच आहे, मग ते पण येतील, हे पण येतील, सगळं होईल. परंतु हे तत्वज्ञानाचा जो काही भाग आहे, आता मी तुम्हाला सूट देऊ शकतो, काय नाही ठीक आहे चालतं, मग असं आहे तसं आहे, हे काय झालं, तुमच्या समाधानाच्या गोष्टी आहेत. परंतु आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. जे देशासाठी लढायला जातात ना, फौजमध्ये जे मिलिटरीमध्ये जे भरती होतात, ते काय करतात, स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध सगळं त्यागून जातात की नाही. आणि तिथे जाऊन काय, कधी युद्ध होईल, कधीही ते मरू शकतात, काही होऊ शकतं, परंतु देशासाठी म्हणून ते त्या ठिकाणी आहेत, सगळं त्यागून चाललेले आहेत. आता आपल्याला कोणासाठी हे करायचं आहे, देवासाठी. मग देवासाठी आपण त्यागू नाही शकत काय? आपल्याला काही तिथे काही कोणी गोळी मारणार नाही, काही नाही, जीवा मरणाची कसलीच भीती नाही आहे, उलट साह्यच आपल्याला होणार आहे. सैनिकाला तरी भीती आहे, परंतु आपल्याला तशी कुठल्याच प्रकारची जीव जाण्याची भीती नाही, उलट साह्यच परमेश्वराचं होईल. मग आपण देवासाठी स्वदेश स्वग्राम संबंधी त्यागू शकत नाही का? थोडा 8 दिवस तुम्ही त्यागून बघा. कधीतरी तुम्ही जाता ना पदयात्रेला गेले, तीर्थयात्रेला गेले की 3, 4, 8 दिवस तुम्हाला ब्लड प्रेशर वाढत नाही, तुमचं शुगर वाढत नाही, चालण्यामुळे शुगर बिगर काही वाढत नाही, आणि आनंद असतो सगळा, म्हणून ब्लड प्रेशर वाढत नाही. आणि सगळे धर्मवार्ता करणारे असल्यामुळे निंदा वगैरे कोणाची काहीच करता येत नाही. तिथे सगळ्या वेगवेगळ्या विभागातल्या लोक असल्यामुळे आपल्याला कुठल्याही ओळखीच्या व्यक्तीची निंदा त्यांच्याकडे करता येत नाही. म्हणजे स्मरण होतं. परत ते म्हणतात देवाचं नाव घेत चला, म्हणून देवाची आठवण चिंतन सुरू राहते, विविध मार्गांची भेट होते, स्थानवंदन होतं, प्रसाद वंदन होतात, जुनी पिढीची देवपूजा होते, विधी आहे की विधीच असतो. खूपच आनंदी असता तुम्ही. जाताना तुम्ही रडत असता की मला जमेल का, आणि येताना वेगळ्याच कारणासाठी रडता तुम्ही. अजून तुम्हाला वाटतं अजून पदयात्रा वाढली पाहिजे, अजून 4 दिवस पाहिजे होती, थांबलीच नाही पाहिजे. मग तुम्ही रडता की पुढच्या वर्षी लवकर पदयात्रा ठेवा आम्ही. म्हणजे हे काय आहे, आत्ता तुम्ही जेव्हा घरी यायला लागता तेव्हा तुमचं सगळंच आजारपण वाढायला लागतं. ब्लड प्रेशर, शुगर, हे ते सगळं टेन्शन वाढतं, मनस्ताप वाढतो. घरी येईपर्यंत परत आपण जसं आहोत तसंच होऊन जातो. मग तुम्हाला वाटतं की तिकडे होतं तेच चांगलं होतं. का बरं? कारण की तेवढे दिवस तुम्ही एकटेच तिकडे आहेत, नातलग नाही, कोण नाही, स्वदेश नाही, तुमचा स्वग्राम नाही, आणि नातलग सुद्धा नाही, म्हणून तुम्ही एकदम खूप आनंदामध्ये तुम्ही जगले 8 दिवस 15 दिवस. असं हा अनुभव तुम्हाला येतो.
तरी सुद्धा आपण प्रपंचातनं काही बाहेर पडायला तयार नाही. पडलं पाहिजे, त्याच्यातनं बाहेर पडून बघा थोडंसं. आणि म्हणून इथे त्या वचनांचं निरूपण भट्टोबासांनी केलं की संबंधी जर का संपर्क केला तर काय होतं हे त्यांनी पटवून सांगितलं. मग तीही भटो म्हणितले भटो शेवट केतू किया ते म्हणितले. शेवट कशाला म्हणावं ना, 7 मंडळे सांडूनी जायजे याते शेवटू म्हणिजे. 7 मंडळ. मंडळ म्हणजे त्याचा अर्थ सांगितला प्रदेश म्हणजे विभाग. आत्ताच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला जिल्हा म्हणा. 7 जिल्हे ओलांडून सोडून 8व्या जिल्ह्यात जाऊन राहणं. आता जिल्हा तुम्हाला खूपच मोठा वाटत असेल तर तालुका तुम्ही घेऊ शकता. तालुका सोडून कमीत कमी तुम्ही हे पकडा की आपला तर जिल्हा आपल्याला सोडायचाच आहे. आपल्या बाजूचा जिल्हा सुद्धा आपल्याला सोडायचा आहे. कारण की आपल्या बाजूचा जिल्हा सुद्धा आपल्याच आपल्याच ह्याच्यामध्ये येतो, भागामध्ये येतो. म्हणजे आपण मराठवाड्यात राहतो तर बाजूचा जिल्हा सुद्धा मराठवाड्यातलाच आहे, मराठवाड्याचा संपर्क आहे. आपण विदर्भात राहतो त्याच्या बाजूचा जिल्हा विदर्भातच आहे. अमरावती असेल नागपूर विदर्भातच येतं, वर्धा विदर्भातच येतं. विदर्भ तरी सोडला पाहिजे. विदर्भातल्या व्यक्तींनी विदर्भ सोडला पाहिजे, मराठवाड्यातल्या व्यक्तींनी मराठवाडा सोडला पाहिजे. उपलक्षणे तो जो प्रदेश आहे, स्वदेश म्हणजे तो प्रदेश, तो सोडून दिला पाहिजे. तुम्ही ज्या भाज्या इथे खाता त्या भाज्या तुम्ही राहता त्या प्रदेशात तशा भाज्या नसल्या पाहिजेत, तशी भाषा नसली पाहिजे. हे असे काहीतरी गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील तर तुमचा तो प्रदेश बदलला असं समजायचं. नाहीतर तुमच्या भागातल्या सारख्या भाज्या तिकडे असतील तर तो तुमचाच विभाग आहे, तुमचाच विदर्भ आहे, तुमचाच मराठवाडा वगैरे जे काय असेल ते. म्हणून इत्यादी प्रकारे त्या काळातले 7 मंडळ म्हणजे ते जे विभाग असतील कदाचित छोटे छोटे असतील. जसं आता तालुके आहेत तसं 7 तालुक्यांच्या पलीकडे तुम्ही जाऊन राहू शकता. थोडक्यात काय सांगायचं आहे, मोजमाप करण्यापेक्षा आपल्या जिल्ह्याच्या थोडंसं अजून 2 जिल्हे सोडून लांब जाऊन तुम्ही राहू शकता. ऐसे भटोबासी निरूपण केले असं भट्टोबासांनी त्यांना निरूपण केलेलं आहे आणि त्यांना त्याविषयी ज्ञान सुद्धा केलं. आणि विहिटेकार गौराईसा ज्या आहेत त्यांच्या या आटनादी विधीच्या निमित्ताने ते निघाल्या आणि संबंधियांकडे जाऊन राहिल्या. त्या निमित्ताने आचार्य भट्टोबासांनी त्यांना शिक्षा पण केलं, निरूपण केलं आणि त्याच निमित्ताने आपल्याला सुद्धा या स्मृतीचा लाभ जो आहे श्रवणाचा चिंतनाचा तो लाभ झालेला आहे. आजच्या सत्रामध्ये आपण 205 क्रमांकाची निंब्या गमनी पुढती वास करणे आणि 206 क्रमांकाची विहिटेकारा गौराईचा संबंधुनी बोलावणे या 2 स्मृतीवर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.